आहे आणि खानदेशमध्ये पण या भागामध्ये जस्ट तुमची सुरुवात आहे. आणि या भागामध्ये मला वाटतं तुम्ही जे कापूस घेता ते कम्प्लीट बाग आहे. ऍक्च्युअली कापसाला जे काही वातावरण लागतं त्या 20 ते 32 त्या डिग्री सेंटीग्रेड मध्ये जर तापमान असेल तर याच्यामध्ये कापूस इफेक्ट चांगलं आहे. आणि ड्राय वातावरण पाहिजे, कोरडं असं, जास्त ह्युमिडिटी नको. जास्त ह्युमिडिटी आर्द्रता जरी झाली कापसावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल. कारण का तर पाणथळ जमीन असेल त्या ठिकाणी पाणी वगैरे साठतं त्या भागामध्ये कापूस चांगला येऊ शकत नाही. किंवा क्षारयुक्त जमीन जर असेल, आता सांगली की पीएच वगैरे ठरवलेला मातीचा, पण ठीक आहे 7-8 पर्यंत जरी तुमचा पीएच गेला तेव्हा पहिल्यांदा कापूस किंवा तुमचं गहू जे पण पिके येऊ शकतात भाजीपाला वगैरे येऊ शकत नाही. त्यामुळे आपण पीएच वगैरे मेंटेन करणं फार गरजेचं. त्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनीमध्ये जर असेल त्या जमिनीमध्ये शक्यतो काळा वेगळे कापूस घ्यायचा आणि त्या ठिकाणी पाणी साठवलं जातं या ठिकाणी सुद्धा तुम्ही कापूस घेणं करू शकता. आणि पूर्व मशागतीमध्ये आपण काय करणार? आपण तर रेग्युलर आपल्या ऍक्टिव्हिटीज करतो, नांगरणी तुमचं काय तुम्ही आता शेतकरी सवाल आहे ट्रॅक्टरनं सर्व प्रॅक्टिसेस करीत असतात. सगळ्यात विस्तार वगैरे मारून जेव्हा स्पॉट तयार करता त्यावेळेस त्या जमिनीमध्ये तुम्ही शेणखत वगैरे आधी घेतो. म्हटलं तर बाकीचे काही देत असतील वगैरे तुमची बॅग वगैरे टेबल असतात त्या बॅग तुम्ही टाकून गरजेचं म्हणजे 5 किलोमीटर वगैरे अवेलेबल असतात. आणि त्याच्यावर असते त्या गोष्टी त्याच्यानंतर लागवडीमध्ये अंतर कसं ठेवायचं, काय करायचं, आपली जमिनीची पहिल्यांदा परत होणं गरजेचं आहे. काळी आणि जमीन असेल तर थोडं अंतर जास्त ठेवा. मध्यम स्वरूपाची जमीन असेल, हलकी असेल तर अंतर थोडं 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर थोडं कमी ठेवा. आज आमचा असा प्रयोग चाललेला आहे तेव्हा सध्या लेबरचे फार प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळं आम्ही आणि आमचं सक्सेस पण झालेलं आहे. डायरेक्ट आम्ही आता मशीन सोईंग करायची आणि मशीनच पिकिंग करायची. मशीन पिकिंग ऍक्च्युअली आमचे गुजरातमध्ये ट्रायल झाली, महाराष्ट्रामध्ये विदर्भात ट्रायल झाली आणि हेक्टरमध्ये झाडांची संख्या वाढवली. सध्या पहिला कापूस होता 3x3 4x4 या पद्धतीने आपण लागवड करायची. पण आता एकदम अंतर कमी केलेलं 15 सेंटीमीटर प्लांट वाढवलं आणि 2 ओळीतील जे अंतर आहे ते अंतर आपण कमीत कमी 90 सेंटीमीटर करू शकतो. आणि झाडाची संख्या कमीत कमी 30,000 पर्यंत जवळ 70-80,000 हेक्टर संख्या आपण झाडाची वाढवत आहेत. आणि त्यामधून आपल्याला 15-16 क्विंटल जर उत्पन्न आलं पाहिजे ते डायरेक्ट प्लांटरनं सोयी करायची आणि डायरेक्ट मशीनला पिकिंग करायचं. आणि जे काही ऑपरेशन आहे ते सुद्धा शक्यतो मशीननं करायचं. कारण ज्या भागामध्ये कापूस घेतात त्या भागामध्ये 15-16 काही भागात 20 रुपये किलो पर डे म्हणजे त्यांचा 30% एनर्जी वेस्टमध्ये चाललेली आहे. इतके रेट लेवलचे वाढत आहे. त्यामुळे आमचा पूर्ण आता संशोधन जे आहे मशीन पिकिंग कडे चाललेलं आहे सध्या आणि ते सक्सेसफुल होत चाललेलं आहे. आणि काही दिवसामध्ये 2-4 वर्षांमध्ये डेफिनेट बाहेरच्या कंट्रीमध्ये पूर्ण तेच चाललेलं आहे सध्या. आपल्या देशामध्ये सुद्धा 20 ते 5-6 वर्षामध्ये काय झालं ते आज जर आपण पाहिलं ना 45 ते 55 या गटामध्ये मनोली असतं, 25 ते 35 मध्ये फार कमी राहिले. त्याच्या अंतर नाहीच. म्हणजे नवीन जे मजूर फार कमी प्रमाण होत आहे. जे पहिले आहे तेच आपले मजूर तुम्हाला आता पाहायला मिळते. त्यामुळे पुढे चालून आणखी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपल्याला मेकॅनायझेशन करणं फार गरजेचं. प्रत्येक गोष्ट मशिनरी आपल्या शेतामध्ये वापरून आपल्याला शेती पुढे चालून करावीच लागणार आहे. एक प्रॉब्लेम वाढत जाणार आहे. मजुराचा जरी असलं त्याला वाटत ना मजूर करावं नाही, तो शिकण्याचा प्रयत्न करतो, चांगली गोष्ट शिकलाय पाहिजे की नाही काही. हा प्रॉब्लेम आपल्याला मेकॅनायझेशन याद्वारे करावं लागेल. म्हणजे 2 झाडातील जे अंतर आहे 15 सेंटीमीटर ठेवा, 2 ओळीतील जे अंतर आहे ते 90 सेंटीमीटर ठेवा आणि शक्यतो एका खड्ड्यामध्ये एका हिलवरती एकच बी लावा. म्हणजे 15 सेंटीमीटर आणि तुमचं 90 तुम्हाला जवळपास 30,000 झाडं बसतात.
जरी आपली उगवण शक्ती 80% जरी असली थोडी कमी होऊ शकते. कॉटनची 75 ते 80% पण उगवण शक्ती असते. पण तेवढं तुम्हाला तेवढं आणि तुमची जमीन जर थोडी भारी असेल, भारी कसदार जमीन असेल, ते 1 फूट बाय 90 असं अंतर ठेवा. आणि यासाठी जो तुम्हाला व्हरायटी लावायची, संकरित वाण लावायचा आहे, तो लवकर येणार लावा. 140 दिवसांमध्ये तुम्हाला 90% पिकिंग झाली पाहिजे. म्हणजे मॅच्युरिटी त्याची आहे फार कमी दिवसाची. सध्या ते कापूस लावता तुम्ही 160-70 दिवस जातात. असा काही वाण आलेले जातात 40-50 दिवसात काही राहणार. 140 दिवसामध्ये तुम्हाला 90% पिकिंग मिळणार. कोणती वाण? आमच्याकडे 5 नंबर आहे, 6 नंबर आहे, 9 नंबर आहे आणि एक कंपनी आता आलेले माल आहे. ते लवकर येणारे वाण लावा. हे काढून तुम्हाला कांदा पीक सुद्धा घेऊ शकतो. आणि पाठीमागच्या वर्षी आधी 105 नंबर ते घ्यावा वाण पैसे दिले आणि 105 बरं बाबा पॅकेट 11 ते 14 घ्यावा लागतं. नाही ना, आज प्रकारामध्ये विघटन कमी झालेलं आहे. अमरावती आपल्याला इथं बनतोय. कारण की काय होतं, प्रोडक्शन मध्ये लास्ट इयरला जरा प्रोडक्शन झालं प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं प्रोडक्शन झालेलं होतं. त्या आमचे मार्केटिंग वाले ते स्वतः यांना माहित आहे. त्यामुळे ते कमतर ह्याची जी रिक्वायरमेंट होती तेवढी कंपनीने यांना फुलफिल केलं. यावर्षी मला वाटतं सफिशियंट क्वांटिटीमध्ये मला मिळून जाईल. आणि त्याकडे मला वाटतं लवकर तुम्ही सांगितलं आम्हाला इतके लागणार आहे, याला आयडिया येऊन जाईल किंवा आपण किती लागेल. ते ऍक्च्युअली यांचा उद्देश नसतो की टाकून द्यावं. ते आता कमतरता असल्यामुळे ते करत असतील काही दुकानदार वगैरे. त्याबद्दल आमचा विषय नाही येतो. जास्त काही सांगू शकत, फक्त एवढं आम्ही सांगू शकतो प्रोडक्शन कमी होतं. त्यामुळे तुम्हाला माल एक पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रोव्हाइड झालं. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे वाण कोणता निवडायचा, कोणाची जमीन कशी आहे, एक तर लवकर येणारा निवडा किंवा मध्यम कालावधीत येणारा, उशिरा येणारा लोकांना 180-200 दिवस येणारे जे वाण ते उशिरा जे येतात ते वाहन शक्यतो करावं. 150 दिवस 60 दिवसात किंवा त्याच्या आतमध्ये येणार निवडतात. आणि लास्ट इयरला जे तुम्ही वाहन लावले, आपल्याला त्या वाहनामध्ये कोणत्या वाहनाला आधी उत्पन्न दिलं थोडं तुम्ही आता डिस्कस केला कळत असेल. शक्यतो तोच वाहन तुम्ही यावर्षी चॉईस करा. कोणत्या ट्रायल घेण्यामध्ये काही मजा नाही. आता आहे काय बरोबर, जे वाहन तुम्ही गेल्या वर्षी लावला त्या वाहनातून तुम्हाला 1% उत्पन्न आलं, वापस पाहिजे तेवढं मिळालं, तोच वाहन तुम्ही यावर्षी चॉईस करा. या पिकाचं जे काय बियाणं पुणे जिल्ह्याला त्याची अलॉटमेंट शून्य आहे. आपल्याला जे वाहन येतो तो सगळा नगर त्या अलॉटमेंट मधून आपल्याकडे आहे. ह्या वर्षी आम्ही काय केलं की ह्या वर्षी आपल्याकडे लायसन्स सुद्धा नव्हते. त्याच्यासाठी वेगळे बीटीचे बायोटेक्नॉलॉजीचे वेगळे लायसन्स घ्यावे लागतात. ते आता आम्ही पण मध्ये 2 असेल त्यांना प्रयत्न करतो की बाबा लायसन्स उपलब्ध करून द्यायचे. आणि आता जसे ते आधी पैदास करीत आले त्यांना जर त्यांच्याकडे लायसन्स असतील, मागणी असेल, तुमची जर त्यांची बुकिंग असेल 100% आपल्याला बरोबर आहे. आता आजचा जो विषय आहे तो आपलं तंत्रज्ञान घेऊ एआयच्या बाबतीमध्ये जो विषय आहे हे आमचे मार्केटिंग वाले आणि मी आहे बरोबर चर्चा करायला हरकत नाही. दुसरा प्रश्न आहे ना, आम्ही आमच्या मॅनेजमेंट परत घेऊन जाऊ. आपल्याकडे याची मागणी आहे मी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचायचं काम करूया. नव्हतंच की बाबा आम्हाला बाबा मांडव कापूस हेच त्यांच्याकडे अजून द्यायला मला. त्यानंतर आपल्याला पाहिजे किंवा सीड ट्रीटमेंट काय करायचे. त्यावेळेस आपण बॅग आणतो. मी जर आता सांगितलं मी तुम्हाला किंवा 3 फूट बाय तुम्हाला 1 फूटवर लावायचे किंवा 2 फूट बाय आपला अर्धा फूट बाय 1 फूटवर लावायचे, तर आपल्याला 3 बॅग 4 बॅग सुद्धा लावू शकतात, 5 बॅग लावू शकतात, 3 बॅग लावू शकतात किंवा 4 बाय 1 वर लावायचं तर 2 बॅग लावतात.
तर आपल्याला त्याला सीड ट्रीटमेंट काय द्यायची लागवडीच्या अगोदर ऑलरेडी त्याला सीड ट्रीटमेंट केलेलीच असते, गवचे असतो, थायरॉन असतं. तर आपण एक जीवाणू तसाच ते आपण सीड ट्रीटमेंट देऊ शकतो, त्याला अजोटोबॅक्टर म्हणतात. आणि इथं अवेलेबल असेल किंवा मिळत पण असेल यांच्याकडे अजोटोबॅक्टर आणि बॅक्टेरिया म्हणून बॅक्टेरिया हे, आणि त्याच्यानंतर तुमचं ट्रायको. तर हे 25-25 ग्राम घ्या, ट्रायकोचं 5 ग्राम घ्या, आणि एक गुळाचं पाणी घ्या थोडंसं, आणि त्याच्यामध्ये थोडं मिक्स करा. हे थोडं बियाला लावा आणि सावलीकडे लावायच्या अगोदर थोडं ड्राय होऊ द्या आणि नंतर लागवड करा. निश्चितच तुम्हाला याचा बेनिफिट मिळेल. ठीक आहे, येणारा खूप आहे, धोमा नाही येईल, ची वाढ चांगली होईल, आणि वाढ चांगली झाल्याशिवाय आपल्याला फळमिळत नाही. आणि आपण जे म्हणतो माणसं चुकलं ना पाहिजे, म्हणजे उगवताना चांगलं बी जर आलं तर निश्चित झाड आपलं चांगलं होऊ शकतं. आणि आपला कापूस चांगला कधी म्हणू शकतो जर आपला एक 30 दिवसापर्यंत एक प्रकारचा जर कापूस झाला, की आपण समजायचं की आपला कापूस हेल्दी आहे, चांगला आहे, व्यवस्थित वाढ होत राहील. आणि लागवडीचा टाइम, लागवडी शक्यतो आपलं ज्यावेळेस टेम्परेचर आहे आपलं 35 डिग्री सेंटीग्रेडच्या ज्यावेळेस आत येतं त्यावेळेस पिटी कपाशीची लागवड करा. असं तर तुम्हाला 15 बीच्या नंतर अवेलेबल होतं, त्याच्या अगोदर बियाणे अवेलेबल पण होत नाही. ते गव्हर्नमेंटचे नियम आहे, ते परमिशन पण देत नाही. 35 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी झालं त्याच्यानंतर तुम्ही लागवडीची तयारी करता. लागवड करताना शक्यतो सरी, तुमच्याकडे आता ट्रिकर का सरी माहित नाही आता हे बरोबर आहे का, सरी पद्धत जर असेल तर सरी पद्धती पहिल्यांदा ओलून घ्या, त्याच्यानंतर लागवड करा. लागवड करताना शक्यतो दक्षिण उत्तर करा. पुढे तुम्हाला असं बोलायचं बऱ्यापैकी त्या झाडावरती येतो, कारण कापसाच्या झाडाला जास्तीत जास्त वाढ होते. या गोष्टी पाहिजे पर्यंत करा. त्याच्यानंतर बाकीचे इंटरकल्चर ऑपरेशन आहे, मध्ये तुम्ही ज्यावेळेस उगून येईल त्यावेळेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मध्ये एक गॅप फिलिंग म्हणतो आपण, 15 दिवसाच्या आतच करा. तेव्हा आपण सीड लावल्यानंतर 10 दिवसामध्ये आपलं त्या सीडचं जनरेशन होतं, जमिनीच्या वर शिळ येतं. त्यानंतर ज्या ठिकाणी गॅप पडले त्या ठिकाणी तुम्ही लगेच 15 दिवसापर्यंत गॅप फिलिंग. त्याचा डोस जो आहे 120-60-60 आहे. या प्रमाणात जरी तुम्ही दिला त्याच्या प्रमाणात तुम्ही कशातून देणार ते 10-20 आहे किंवा 18 मार्केटमध्ये अवेलेबल होतं. त्याच्यामधून तुम्ही मात्रा देऊ शकता. एकच काम करा, खत देताना त्या साहेबांनी सांगितलं तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्य सल्फेट आहे, फेरस सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे 10 किलो द्या, आणि बोरॉन 5 किलो द्या एकरी. एवढं लागवडीच्या वेळेस दिलं तर अधिक उत्तम, तुम्हाला उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होऊन जाईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला आपण कापसाचं जर पाहिलं, म्हणजे पहिला आता डोस लागवडीच्या वेळेस द्या, नंतर 30 दिवसांना द्या, किंवा पहिल्यांदा तुम्हाला देता नाही आला उगून आल्यानंतर द्या. त्याच्यानंतर 30 दिवसांना द्या, त्याच्यानंतर 30 दिवसांना द्या. जे काय आपला नायट्रोजनचा डोस आहे 3 स्प्लिट डोसेस मध्ये द्यायचा, आणि शेवटचा जो की आहे तो पण 3 स्प्लिट मध्ये द्यायचा, आणि ती आपल्याला ऍट ए टाइम द्यायचा. याच्याप्रमाणे जर खत दिला आपण, तुम्हाला 60 दिवसापर्यंत पूर्ण खताची मात्रा संपलेली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या कापसाची जी वाढ होते 3 स्टेज मध्ये आहे, याला की आपण पहिली जी स्टेज म्हणतो व्हेजिटेटिव्ह स्टेज, लागवडीपासून 45 दिवस त्याच्यामध्ये कापसाची फक्त काही वाढ होते, कापूस फक्त वाढतो, त्याला स्क्वेअर वगैरे येतात. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे 45 ते 95 दिवस, त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणतो आपण त्याला. म्हणजे यामध्ये त्या झाडावरती पाते असतात, फुले असतात, बॉल्स असतात. ही स्टेज फार महत्वाची आणि सेन्सिटिव्ह आहे. या स्टेजमध्ये कापसाला जपणं फार गरजेचं आहे. आणि शेवटची जी स्टेज आहे त्याला आपण काढणी म्हणतो, मॅच्युरिटी स्टेज आहे. कापूस फुटायला तेव्हा आपण व्यस्त. मधल्या स्टेज मध्ये जे आहे पहिल्यांदा कापसाची वाढ होते, वाढ झाल्यानंतर त्याला आपण खताचे प्रोसेस वगैरे व्यवस्थित दिले, स्क्वेअर सुरू होतो. 1 दिवसानंतर पाते वगैरे यायला सुरुवात होते, आणि तिथून आपल्याला 20-25 दिवसामध्ये फुल यायला सुरू होते. ज्यावेळेस फुल येतं पहिलं, तर कापसाला कसे 3 भाग येतात. पहिलं फुल आलं, तिथून 15 दिवस झाला, म्हणजे 51 दिवसाला जर फुल आलं 65 दिवसापर्यंत पहिला वार झाला, 65 ते जवळपास 80 दिवसापर्यंत दुसरा वार झाला, आणि तिसरा वार तुमचा 95 दिवसापर्यंत. 3 भार आहेत.
ते 3 भाग जर आपण व्यवस्थित सांभाळले तर आपल्याला चांगल्यापैकी पूर्ण आपल्याला झाडावरती येऊ शकतात. पण आपण जर पाहिलं कापसाला त्याच्या पूर्ण लाईफ मध्ये 300-400 पाते येतात. पात्याचं रूपांतर फुलामध्ये फार कमी होतं, फुलाचं फुलामध्ये आणखी कमी होतो आणि शेवटी आपल्याला बॉल मिळतात की 60. बाकीचे सगळे गळून जातात, काही सेकंड जातात, काही वातावरणामुळे जातात. एवढे पाते आपण मग पाते गळ झाली, पाते गळ झाली, पण पूर्ण पाते झाडावर कधी टिकून राहत नाही. एवढी जर पाते राहिली 400 कोण झाले तर काय उत्पन्न येईल आपण, पण राहत नाही. निसर्गाचा नियमच आहे, राहणार बी नाही. 100-150 पर्यंत आपण कोशिश करू शकतो. आम्ही सुद्धा बरेच प्रयत्न केले, 150 पर्यंत जाऊ शकतो, पण 150 आहे 200, बाकीचे पाते गळणार म्हणजे गळणार. कॅपॅसिटी नसते किंवा ते इन्व्हायरमेंट हे आहे, त्याच्यामुळं त्यावरती जर होणार म्हणजे आपल्याला हा जो काळ आहे म्हणतो 45 ते 90 हा गोष्टी सांभाळायला. त्यावेळी झाडावर जमिनीमध्ये आपल्या व्यवस्थितपणे ओलावा पाहिजे, जमिनीमध्ये व्यवस्थित अन्नद्रव्य पाहिजे, अगोदर दिलेले पाहिजे, नंतर देऊन काही उपयोग नाहीये. अगोदर तुम्ही व्यवस्थित खताची मात्रा जर दिले तुमच्या जमिनीमध्ये त्या लागणारा झाडाला जे काही अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे झाड घेऊ शकतं. त्यावर येणारी जी कीड सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही मेंटेन कंट्रोल केली पाहिजे. या गोष्टी जर केल्या तुम्हाला निश्चितच चांगलं मिळेल. कापूस चांगला कधी येतो, आता साहेबांनी सांगले किंवा मुळ्या जर चांगल्या खोल गेल्या तर कापूस चांगले येतो. म्हणजे मेन मुळ्या असं म्हणलं जातं किंवा प्रत्येक कर्तृत्वान पुरुषामागे एक स्त्रीचा हे असतं, ते आई वडील बायको. तसं चांगलं झाड येण्यासाठी मुळ्याचा फार मोठा वाटा. आपली जेवढी माती व्यवस्थित असेल, चांगली सुपीक असेल, तेवढ्या मुळ्या डीप जातील. त्यामुळे डीप गेला की झाडाला ते लागणार अन्नद्रव्य पाणी झाड व्यवस्थित घेतं. त्यासाठी आपल्याला इंटरकल्चर ऑपरेशन आहे, त्याला लागणाऱ्या सर्व पौष्टिक खताच्या मात्रा आहेत, या घेणं फार गरजेचं आहे. या सर्व जर गोष्टी केल्या मला वाटतं वाढ होऊ शकते. ज्यावेळेस पहिला तुम्हाला एक स्क्वेअर सुरू झाले समजा, स्क्वेअर म्हणजे 35 दिवसानंतर सुरू होतो आणि तिथून पुढे यायला आपल्याला 15-16 दिवस 17-18 दिवस लागतात या फळ बांधून. यामध्ये थोडं पाण्याचा ताण द्यायचा, जास्त पाणी द्यायचं नाही, त्याला की आपण बार ट्रीटमेंट म्हणतो. उसाला आपण काही करू शकत नाही, पण पहिलं पाते दिसायला लागले तिथून थोडं आपण पाणी स्टॉप करायचं आणि एक फुल दिसलं 2 फुल दिसले प्लॉट मध्ये लगेच पाणी तुम्हाला सगळं लगेच फुलं व्यवस्थित बार थोडं ताणून आपण जे पाणी देतो तो प्रकार आहे. तो प्रकार जर तुम्ही पाणी दिलं तुम्हाला निश्चितच फुलाची संख्या झाडावर फर्स्ट मध्ये ग्रोथ दिसून येईल. या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर झाडावर येणारे कीड आणि रोग हे फार महत्वाचं आहे. आणि होणारी पातेगळ, या 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आपलं आता गळ पातेगळ मग आपण बोंडगळ होतोय कधी होतो, ज्यावेळेस आपलं टेम्परेचर म्हणजे ऑक्टोबर हीट म्हणतो आपण, ऑक्टोबर मध्ये टेम्परेचर आपलं जास्त जातं, 35 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्यापेक्षा जास्त जातं, किंवा कधी 32 येतं. त्यावेळेस कम्प्लीट ड्राय असलं ऊन असतं, त्याच्यामध्ये आपली जास्तीत जास्त गळ होतं. पाते गळ जी आहे जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑब्झर्वेशन घ्या, किंवा कंटिन्यू तुमचं ढगाळ वातावरण आणि ह्युमिडिटी जास्त आहे आर्द्रता हवेची, त्या काळामध्ये थोडं तुमचं पातेगळ होऊ शकते. किंवा तुमच्या जमिनीमध्ये ओलावा कमी आहे, किंवा जमिनीमध्ये जास्त पाणी झालेलं आहे, किंवा एखाद्या इन्सेक्टमुळे, या 2-4 गोष्टीमुळं तुमच्या झाडाची पातेगळ होऊ शकते. त्याला काय करायचं, पहिल्यांदाच आपण 60 दिवसाला प्लॅनोफिक्स म्हणून मिळतं आपल्याकडे, ते प्लॅनोफिक्स जर तुम्ही 60 दिवसाला एक फवारणी केली 4 ml ला वापरतात आणि त्यानंतर 15 दिवसांना दुसरी फवारणी केली तर तुम्हाला पातेगळ मध्ये तुम्ही दिसून येईल, जेवढी होणारी पातेगळ तुमची होणार नाही. त्याच्यानंतर कापसावर येणारी कीड, त्यामध्ये 2 प्रकारची कीड आहे. पहिली जी कीड आहे त्याला आपण रस शोषण करणारी कीड म्हणतो, त्याच्यामध्ये माव आहे, तुडतुडे आहेत, पांढरी माशी आहे, फुलकिडी आहे. त्या की मेजर पेस्ट आहे, याच्यामुळे आपल्या सटिंगमुळे, या सटिंग मध्ये रस शोषण करणाऱ्या किडीमुळे आपल्या झाडाचं नुकसान होतं.
त्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे कोणती कीड आलेली ऑब्झर्वेशन घेणं गरजेचं आहे. ती कंट्रोल करण्यासाठी काही दुकानदार आहे यांच्याकडे भरपूर काही मॉलिक्युल आलेले आहेत नवीन नवीन. तुम्ही जर म्हणले अशी कीड दिसते, मला मावा दिसते, थोडं दिसते का फुलकिडे दिसते, किंवा तुम्ही पान जरी त्यांच्याकडे नेलं तर त्याच्यावरून ते सांगू शकतात का की कोणती कीड आलेली आहे आणि त्या आधारे तुम्हाला ते औषध देऊ शकतात. आणि असे चांगल्या प्रकारे तुम्ही औषध मारलं आणि शक्यतो औषध घेताना रेप्युटेड कंपनी दिल्या लोकल ते औषध तुम्ही मारलं तुम्हाला निश्चितच पीक होऊ शकते. त्याच्यानंतर येणारे आता असे पाहिलं तर आपले स्पॉटेड बॉलवर्म होते आणि अमेरिकन ह्या दोन तरी सध्या आणखी येत नाहीत कापसावर. पण आता सेंद्रिय बोंडाळी म्हणतो त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. प्रत्येकात शक्य आता राहिलेलं त्यामध्ये अळीचं प्रमाण त्या कापसावरती आपल्याला दिसून येतं. पण ही अळी ओळखायची कसं आहे आपल्या पण लक्षात येत नाही. ती फुलामध्ये येते अळी आणि जे तो फुल आहे ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाता ते फुल तुम्हाला उमललेलं दिसत नाही. असं फुलापासून असं उमललेलं लागतं, दोमकडी म्हणतो त्याला. अशा प्रकारचे जर फुलं दिसायला लागले तुम्ही समजायचे किंवा आता सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. ते फक्त 10 झाडामध्ये तुम्हाला 2-3 जर फुलं दिसायला लागले तुम्ही लगेच फवारणीची तयारी करा. पिंक बोलवून सेंद्रिय बोंडअळी म्हणतो त्यासाठी तुम्ही फवारणी घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी म्हणतोय त्याच्या अगोदर निगंटी म्हणून तुम्ही ऑक्टोबरला एक मारली, 15 ऑक्टोबरला एक मारली आणि 31 ऑक्टोबरला 3 जरी फवारणी व्यवस्थित घेतल्या तुम्हाला त्या बोंडअळीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. आणि सध्या तर त्यालाच नुकसान होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये. त्या बोंडअळीसाठी तुम्हाला 2-3 स्प्रे घेणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही थोडंसं नियोजन केलं कापसाला तुम्हाला निश्चितच उत्पन्न चांगलं मिळू शकतं. त्यासाठी लावताना कापूस लावतो तर त्या आजूबाजूला जे ट्रॅप क्रॉप म्हणतो तेव्हा तुमच्या चवळी आहे त्या 2 लाईन जरी लावल्या तुम्हाला काही येणारी कीड त्यासाठी आम्ही ट्रॅप क्रॉप म्हणतो. चेंडू पिवळे जर असते त्यावर पांढरी माशी बसते त्यामुळे तुम्हाला एकदा फवारणी कमी लावू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जी ही आहे चवळी त्याच्यावरती सेंद्रिय बोंडअळी अळीचा अटॅक येतो त्याच्यावरती ज्या जातो त्यामुळे तुम्हाला एक अटॅक येणार कमी येतो. त्याच्यानंतर जे ट्रॅप्स आहेत जे की ट्रॅप मिळतात एक सटिंगसाठी पण आहेत पिवळे आणि तुम्हाला ते दुसऱ्या एक रंगाचे आहेत ते ह्याच्यासाठी थ्रिप्ससाठी आहेत ब्ल्यू रंगाचे आणि काही ट्रॅप आहेत ते तुम्हाला सेंद्रिय बोंडअळीसाठी ते ट्रॅप सुद्धा तुम्ही शेतामध्ये लावू शकता. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्या येणाऱ्या त्यामध्ये कलेक्ट होऊन तुम्हाला बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. या सर्व गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या मला वाटतं तुमच्या उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी मला काय अडचण असली तरी विचारू शकतो.